महापालिका निवडणुकीमध्ये भाजपची डोकेदुखी वाढलेली आहे। बालेकिल्ला समजला जाणाऱ्या उपनगरामध्ये बंडखोरांकडून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला आहे। भाजपच्या माया राजपूत, सरिता राजपुरेकडून आता अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे। तर मुंबईमध्ये भाजपच्या इच्छुक उमेदवारानं डुप्लिकेट एबी फॉर्म जोडल्याचा प्रकार समोर आलाय। प्रभाग क्रमांक 173 मधून शिल्पा केळुसकर यांनी डुप्लिकेट एबी फॉर्म जोडल्याची भाजपाकडून तक्रार करण्यात आली। या संदर्भात मुंबईचे भाजपा अध्यक्ष अमित साठम यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलेलं आहे। एबी फॉर्म रद्द करण्याची मागणी एबी फॉर्म मधून जी आहे ती यावेळेला करण्यात आली। तर चंद्रपूरमध्ये भाजपचे महानगर अध्यक्षांनी चक्क प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी मान्यता दिलेल्या उमेदवार यादीत फेरफार केला। महानगर अध्यक्ष सुभाष कासन गोटुवार यांचा हा कारनामा पाहण्यामध्ये फेरफार केल्याची घटना लक्षात येताच महानगर अध्यक्षांना हटवण्यात आलेला आहे। गोटुवार यांना हटवल्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांनी फटाके फोडत जल्लोष देखील साजरा केला। माझी मागणी आहे किशोर जोरगेवार यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात यावी आणि पक्ष पुन्हा सुधीर मुनगंटीवार आणि हंसराज अहिर यांच्या नेतृत्वामध्ये ज्या पद्धतीने शिस्तीमध्ये सुरू होता त्याच पद्धतीने सुस्तीमध्ये चालला पाहिजे। नाहीतर किशोर जोरगेवार येणाऱ्या काळामध्ये पक्षाचा आता सत्यानाशच केला आहे। पुन्हा जे काही कार्यकर्ते उरले सुरले आहे ते सुद्धा संपवण्याचा प्रयत्न किशोर जोरगेवार करताय। सोलापूर महानगरपालिका निवडणूक थांबवण्याची मागणी करण्यात आली। शिंदेची शिवसेना, ठाकरेंची शिवसेना, काँग्रेससह महाविकास आघाडीने ही मागणी केली आहे। भाजपने उशिरा एबी फॉर्म दाखल केल्याचा आरोप करण्यात आलाय। असीम सरोदेंच्या माध्यमातून पिटिशन देखील दाखल करण्यात येणार आहे। निवडणूक आयोगाकडे पिटिशन दाखल केली आता हायकोर्टात जाणार अशी माहिती मिळते। शिवसेना जिल्हा प्रमुख अमोल शिंदेंनीही ही माहिती दिली। हा संपूर्ण प्रकार पूर्णतः बेकायदेशीर आहे। असं करणंच बेकायदेशीर आहे। तर अंजली मरोड ज्या जिल्हा उपजिल्हाधिकारी आहेत आणि निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांनी स्वतःच सांगितलं की 3:18 अशा प्रकारे कागदपत्र दिल्याचं दिसते सीसीटीव्ही फुटेजमध्ये, परंतु त्याच्यामध्ये एबी फॉर्मच होते असं काही सिद्ध होत नाही। आता त्याच्यामध्ये कोणते कागदपत्र असतील किंवा नसतील, एबी फॉर्म असेल किंवा नसेल, त्याच्या संदर्भात जर अंजली मरोड या निश्चित काही निर्णय घेऊ शकत नाही तर याचा अर्थ त्याच्यामध्ये एबी फॉर्म सुद्धा असू शकतात। हा सुद्धा एक वेगळा अर्थ त्यांनी लक्षात घेतला पाहिजे। आयुक्तांना आम्ही आता हेच निवेदन केलं की आपण या निवडणूक प्रक्रियेमध्ये जे काही सीसीटीव्ही फुटेज आहेत ते आम्हाला मिळावेत, त्याचे सुद्धा आम्हाला उत्तर दिले जात नाहीत। आम्ही सांगितलं की 4 नंबर आणि 5 नंबरमध्ये पूर्ण रेकॉर्डिंग आम्हाला द्या। लेखी पत्र देऊन सुद्धा त्यांनी आम्हाला रेकॉर्डिंग देत नाहीत। रेकॉर्डिंगमध्ये जर छेडछाड झालेलीच आहे पण मान्य केलेल्या कागदात सुद्धा त्यांनी कोणतीही कारवाई करायला तयार नाही। आज आम्ही मुख्य सचिवांकडे असीमजी सरोदे साहेब, जे तुम्हाला माहित आहे की खूप मोठे नामवंत वकील आहे, यांच्या माध्यमातून पिटिशन दाखल केलेलं आहे महाराष्ट्र राज्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे। तर रामदास आठवलेंनी उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली। मुंबईतील जागा वाटपासंदर्भात भेट घेतल्याची माहिती आहे। मुंबई जिल्हा नियोजन समित्यांसह इतर समित्यांवर आरपीआयच्या कार्यकर्त्यांना सामावून घ्यावं रामदास आठवलेंनी एकनाथ शिंदेंकडे मागणी केलेली आहे। 40-50 नंबर आहे तर अशा पद्धतीने आम्ही आपल्याला जो असेल सांगितलेलं आहे। जागेच्या संबंधामध्ये त्या सगळ्यांना ही बोंब दिलेली आहे, पण आमचा आग्रह असा आहे की आम्हाला बीडच्या कोट्यातून 4-5 जागा मिळाल्या पाहिजे। शिवसेनेच्या कोट्यातून 37 नंबरची जागा आहे, ती जागा आम्हाला आरपीआय उमेदवाराला मिळालेली आहे, पण सुबोध दिलेला आहे। त्यामुळे अजून 1-2 जागा सेनेच्या कोट्यातून मिळाव्यात असं तुमच्याकडे आपण सांगितलेलं आहे, त्यांना यादी दिलेली आहे आणि विड्रॉल पर्यंत काय होते बघूया, पण काय जागा मला मिळते त्यामुळे। तर आता बातम्या आहे धुळ्यामधून। धुळ्यामध्ये इम्तियाज जलील यांच्या प्रतिमेला जोडे मारो मारत जे आहे ते निषेध आंदोलन करण्यात आलंय। MIMच्या कार्यकर्त्यांकडून जलील यांच्या फोटोला मारत निषेध करण्यात आला। पैशासाठी इम्तियाज जलील यांनी उमेदवारी डावलल्याचा कार्यकर्त्यांनी आरोप केला। तर भारतात सुरू असलेल्या किडनी रॅकेटचा चंद्रपूर पोलिसांकडून पर्दाफाश करण्यात आला। रोशन कुडे या
शेतकऱ्याच्या किडनी विकण्याच्या प्रकरणानंतर पर्दाफाश करण्यात आलेला आहे. तमिळनाडूच्या त्रिचीत किडनी काढण्यात येत असल्याचा प्रकार आता उघडकीस आला आहे. त्रिचीत येथील डॉक्टर राजरत्नम गोविंद स्वामी याला अटक करण्यात आली आहे. चंद्रपूर पोलीस तमिळनाडूमध्ये ठाण मांडून बसलेले आहेत. तर बुलढाणा जिल्ह्यातील 870 ग्रामपंचायतींचा पाणी पुरवठा करणाऱ्या जलस्रोतांची तपासणी करण्यात आलेली आहे. 4625 नमुन्यांना ग्रीन कार्ड तर 269 नमुन्यांना येलो कार्ड मिळालेलं आहे. ग्रीन कार्ड मिळालेल्या गावांमधील पाणी पूर्णतः सुरक्षित मानलं जातं. जिल्ह्यातल्या नागरिकांना जो पाणी पुरवठा होतो ते पाणी किती शुद्ध आहे आणि किती अशुद्ध आहे याची तपासणी नियमित होत असते. यावेळेला सुद्धा जिल्ह्यातील 870 ग्रामपंचायतीच्या जे पाण्याचा सोर्स आहे त्याची नियमित तपासणी झाली. मी सध्या एका विहिरीजवळ आहे. आपण जर पाहिलं तर जिल्ह्यात 870 ग्रामपंचायतीची जे पिण्याच्या पाण्याची गुणवत्तेची तपासणी ही नियमित होत असते. त्यापैकी ग्रीन कार्ड आणि येलो कार्ड अशी कार्ड दिल्या जातात पाण्याच्या नमुन्यांना. मात्र जिल्ह्यातील जवळपास 4625 जे नमुने घेतले होते त्यांना ग्रीन कार्ड मिळाले आणि जवळपास 269 जे पाण्याचे नमुने घेतले होते जिल्ह्यातल्या ग्रामपंचायतीचे त्यांना येलो कार्ड मिळाले. पाण्याचे सोर्स आहेत ते सध्या या ठिकाणी दूषित असल्याचं समोर आलेलं आहे आणि त्यावर उपाययोजना म्हणून प्रशासनानं तात्काळ पावलं उचलण्याची गरज आहे आणि शुद्ध पाणी कसा पुरवठा होईल नागरिकांना त्याकडे सुद्धा लक्ष देण्याची गरज आहे. कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा.